आणि संपत्ती दोन्ही वस्ती आली आठाया, तेच धनंजया विभूती माझी। ज्याच्याकडे दया आहे परंतु पैसाच नाही अन्नदान करण्याला, ज्याच्याकडे पैसा आहे फुल परंतु त्याची दानच नाही अन्नदान करण्याची, परंतु इथं दोन्ही गोष्टी या कुटुंबाकडे आहेत। इथे दया आहे आणि संपत्ती आहे आणि दोन्ही गोष्टी जिथे मिळून येतात ते तर साक्षात भगवान म्हणतो इथं माझी विभूती। कारण आपण मस्त किती का पुण्यवान असू द्या, तुम्ही मस्त तुमच्याकडे दान करण्याची दान दे, पण तुमच्याकडे काहीच नाही, कसं काय दान करणार? म्हणून ह्या ज्या गोष्टी या भगवंतांनी ठरवून दिलेल्या आहेत। आज आपण म्हणतो हे संचित कर्म आहे, तुम्ही सर्वांनी यावेळेस आज इथं यावाच का, मला प्रवचन करायला द्यावाच का, हे सगळं संचित कर्म ठरलेलं असतं। उद्या कुणाचं काय होईल हे सगळं लिखित आहे, जन्म आणि मृत्यू हा सगळं त्याच्यामध्ये। म्हणून गहन कर्मने गती हे गीतेमध्ये जसं सांगितलेले, तुमच्या कर्माची गती ही फक्त भगवंतालाच माहिती। आणि ज्या पृथ्वीतलावर आपल्याला मनुष्य योनीमध्ये पाठवले ते तुम्हाला दिवस आणि रात्र हे मोजून पाठवले नाही, तुम्हाला फक्त श्वास दिलेले, हे तुमचं मिनिटागणित सेकंदागणित श्वास तुमचे चाललेले। ज्या वेळेस तुमचा श्वास तिथं संपेल त्याच दिवशी तुमचा तिथं मृत्यू ठरलेला असतो। म्हणून आपण म्हणतो मला एवढं आयुष्य लाभलं तेवढं आयुष्य लाभलं, हे काहीच नाही, आपल्या मनावर काहीच नाही। जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे तोच आपल्याला हे सगळं घडवतो। आज हे संचित कर्म आपलं आहे। आज एवढी लोक पायी वारीला येतात, भगवंताच्या नामघोषाने आज पंढरपूरकडे चालतात। हे एक प्रकारचं अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग आहे। आणि वारी